पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्या मॅच एन्जॉय करत असताना साईनाथ पाटील इताडे हे सुद्धा मॅच एन्जॉय करतायत आणि कदाचित एक मोठा धमाका होऊ शकतो याच क्रीडांगणावरती, त्याची चर्चा सुरू आहे. श्रीकांतजी देखील आहेत तिथे, तेही चर्चा करतायत. दीपेन नवीन फलंदाज आलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये कॅप्टन विशाल. भरपूर उसळी घेणारा बॉल. आता जसं वातावरण दिसतं असं वाटतं की उन्हाळा सुरू आहे, एवढा कडक ऊन आता आपल्याला बघायला मिळतं. दीपेननं या अगोदरच्या मॅच मध्ये एक सिक्सर मारला होता, परंतु मोठा डाव साकारता आला नव्हता. हो, पुन्हा अधिकची उसळी देण्याचा प्रयत्न केलाय, जास्त खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे नो बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या रन्स येत आहेत. मयूर तरेनं चांगली सुरुवात केली आणि धावसंख्या आपण पाहतोय आता 12 वर. या टीमनं हायस्ट रन चेस केलाय जांभूलपाडा टीमनं आणि काय बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. मोरेश्वर असेल, त्याच्यानंतर वैभव लिहे असेल, त्यांची ती भागीदारी आणि त्याच्यानंतर विशालनं केलेला फिनिश. सर्वात मोठी टोटल त्यांनी चेस केली, परंतु इथे आता चाचपळतोय सध्या कॅप्टन. एक्स्ट्रा रन्स देतोय, फ्रीट असेल. ओ, कमी गतीने टाकलेला बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल. अक्षय थेटेच्या समोर चांगली बोट फिरवण्याचा प्रयत्न केला विशालनं आणि त्याच्यावरती आली आहे ती सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय आता स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 13 धावा. योगेशनं बाद होण्यापूर्वी एक षटकार जरूर मारला. 8 धावांचं योगदान त्यानं दिलं. ओ हो हो हो, आता यावेळेला लॉफ केलंय, खडे खडे बॉलला पाठवलंय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील दीपेननं सिक्सरनंच अकाउंट ओपन केलं होतं. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर क्या बात आहे. श्रीकांत मगर, राकेश दिगाडकर आणि साईनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर येथे सोडून दिला बॉल. ओ, यावेळेला पुन्हा एकदा चांगला वॅरी करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 19. विनर वर्सेस विनर. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. आणखी एक निर्धाव. लागोपाठचा 3रा डॉट बॉल विशालच्या माध्यमातून. सुरुवातीला चुका केल्या, परंतु तदनंतर चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. दीपेन केने चाचपळतोय. आता फोर्स केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, विकेटची संधी आहे, पकडलाय झेल आणि समाप्त होतोय दीपेन केनेचा खेळ. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 ला 2 धक्के. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडला तर राकेश दिगाडकर, श्रीकांत बकर आणि साईनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक.
जय विकास पाटील यांच्याकडनं 100. जय विकास पाटील यांच्याकडून तसंही या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह देखील आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. हो, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. ओ हो हो, अपील देखील तिथे जोरदार करण्यात आली होती आणि बघा 2 वेळा संधी होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. त्याच्यानंतर हा ना दोघा बॅटर्स मध्ये आपल्याला बघायला मिळाला, परंतु फायनली धाव तर तिथे घेतली. मागच्या सामन्याचा हिरो आता प्रशांत मैदानावरती येतोय. ओव्हर नंबर 3 मयूर तरेनं गोलंदाजीला सुरुवात केली आणि यानंतर नॉकआउट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, जेथे स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल जिनल 11 कानवल. प्रशांत आणि प्रशांतची विकेट डोक्यात, बलवंत कॉल दिलाय, दामू धावतोय, झेल. ओ हो हो हो, भरपूर दूरवरचा अंतर कापून दामू त्या ठिकाणी पोहोचला, परंतु कॅच झालेली नाहीये. मात्र त्याच्या एफर्ट साठी टाळ्या वाजतायत. जवळजवळ डीप मिड विकेट वरून 38 सर्कलच्या आतमध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. एक्सलंट, खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला. आणि प्रशांतची देखील नक्कीच आपण पाहतोय की हृदयाची धडधड वाढली असावी, कारण ज्या पद्धतीने बॉल हवेत होता आणि मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग त्यानं केली आहे, कमाल फलंदाजी त्यानं केली आहे. परंतु मयूर तरे, सोनाली पाडा एक्सप्रेस या गोलंदाजांना अनेक साऱ्या क्रीडांगणावरती फलंदाजांना घाम फोडलाय. मग फॉर्मॅट रबर बॉलचा असू द्या किंवा टेनिस बॉलचा असू द्या, जेव्हा जेव्हा तो प्रीमियर लीग किंवा एखाद्या फ्रँचायझी बेस्ड टुर्नामेंट खेळायला येतो तेव्हा एक वेगळी ताकद मयूर तरेची आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा बॉल हवेत आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जाणार आहे. प्रशांत या फलंदाजाला शांत जास्त काळ ठेवू शकत नाही आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग सिक्सर या षटकारानं आता टीमची टोटल पुढे जात असताना धावफलकावरती 28 धावा. Bluetooth mode. मयूर तरेच्या विरुद्ध आक्रमण केलंय. ओ अपील अपील अपील, विकेट कीपर जोरदार तिथे अपील करतोय, परंतु पंच सहमत नाहीये. त्याला हा डॉट बॉल आणि आपण पाहतोय षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक मयूर तरेचं. एक चेंडू बाकी आहे ओव्हर मध्ये. मोरेश्वर सुतार एच आणि एलबीडब्ल्यू साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये, ती टेक्नॉलॉजी आतापर्यंत आलेली नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा, परंतु चांगला कंट्रोल पाहायला मिळाला आहे सध्या तरी जांभूलपाडा टीमच्या माध्यमातून. गुरुनाथजी फिरांगणे जे टीमचे ओनर आहेत, ओ यावेळेला फार दुरून खेळलेत. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक निखिल केने ओ हो हो हो, झेल घेण्याचा प्रयत्न त्यानेही केला होता आणि आता 2 धावा तिथे मिळत आहेत. 2 धावांनी आता स्कोर पुढे जाणार आहे. मयूरने इथे विकेट मिळू शकले असते, परंतु जजमेंट प्रॉपर झालेली नाहीये आणि 2 धावांनी 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते ती 30 धावा. 10च्या गतीनं धावा जोडल्यात. आज रनचे चांगल्या पद्धतीने होते. पहिल्या मॅच मध्ये 88 धावांचा पाठलाग झाला, दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावा तर इझिली चेस करण्यात आल्या. म्हणून कुठेतरी धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे. हरीश भाऊ 11 आमने, पहिल्यांदाच फ्रँचायझी बेस्ट टुर्नामेंट मध्ये आमनेचा एखादा संघ आपल्याला बघायला मिळतोय. ELPL मध्ये आय थिंक आमने पाडा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, बट आता इथे रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आमनेची टीम तुम्हाला फ्रँचायझी बेस्ट टुर्नामेंट खेळताना दिसते आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत हरीश भाऊ.
दामू मात्रेनं विकेट हॅट्रिक घेतली तर जय विकास पाटील यांच्याकडून 500. दामू आलाय. हो, पहिला चेंडू अगदी स्टिअर केलाय, दिशा दाखवली थर्ड मॅनच्या दिशेने. अक्षय थेटे या अगोदरच्या मॅच मध्ये प्रतीक वाकडेनं त्याची शिकार केली होती आणि काय तो बॉल होता, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. परंतु आता कुठेतरी थोडासा सावध पवित्र अक्षय थेटेने स्वीकारलाय. थोडस संथ गतीने आता तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा झाल्या धाव फलकावरती. 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आता पावसानं हजेरी लावण्याचा प्रयत्न केलाय आणि ती लावणं गरजेचे आहे. मला वाटतं सकाळपासून पाऊस आला नाहीये. तो अपील आता फलंदाज बाद. या वेळेला कोणत्या प्रकारे चूक होणार नाहीये आणि खेळाडू अक्षय थेटे पुन्हा एकदा स्वस्तामध्ये बाद होत असताना. फ्लॉप शो इन बॅटिंग फ्रॉम आयकॉन ऑफ हरेश भाऊ 11 नामने. अक्षय थेटेचा बॅटिंग मध्ये फ्लॉप शो तुम्हाला पाहायला मिळाला. दोन्ही मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद. दामू पुन्हा एकदा. हो, यावेळेला हुकचा फटका आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या सामन्यामध्ये 2 सिक्सर लागोपाठ मारले होते आणि या मॅच मध्ये जशी त्याला स्ट्राईक मिळाली त्याने लागोपाठचा 3रा सिक्सर मारलाय. क्या बात आहे. राज कोनकर हे नाव येणाऱ्या काळामध्ये मोठं नाव होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. अगदी बॉलच्या मेरिटवर खेळतोय. ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटके खेळण्याची ताकद या राज कोनकर मध्ये आहे. एक षटकार त्यानं मागच्या मॅच मध्ये मारला कव्हर्सला, दुसरा मारला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, तिसरा मारला स्क्वेअर लेगला. ओ, पुन्हा एकदा खोदात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टरचा अंदाज. म्हणजे बॅक टू बॅक 3 सिक्सर्स तर त्याने मारलेत. हो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित विकेट मिळू शकले असते परंतु तिथे एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बलवानचं. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धाव फलकावरती 39 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हो, यावेळेला थोडसा मागे टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल कमी गतीने टाकलाय. 43 धावा, 43 रन्स. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि इथून आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय.
गोलंदाजी करण्यासाठी आयुष आलाय. 5वं षटक घेऊन मार्गस्थ. ओ पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर. राजकोणकर, ये नाम नहीं रुकने वाला. आणखी एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. हेलिकॉप्टर उडवला आणि तो थेट लँड होत असताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल सिक्सर. ओहो हो हो हो, यावेळेचा बॉल इथे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. राजनं पुन्हा जबाबदारी घेतली आहे. याच 2 फलंदाजांनी मागचा सामना देखील जिंकून दिला होता हरीशभाऊ 11 या संघाला, आणि तेच 2 फलंदाज याही महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय ही जबाबदारी स्वीकारत असताना. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू पुन्हा लवकर बाद झाले. योगेश, दीपेन आणि अक्षय. आणि पुन्हा या 2 फलंदाजांनी जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. स्पेशली आता राज या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 51 धावा. आयुषचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक निखिल बॉल वरती येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण. प्रत्येकी वेळेला षटकार चौकार येणार नाहीये. सिंगल डबलचं महत्व देखील तेवढंच मोठं असतं. परंतु आता कोरड्या सरफेस वरती अक्षय थेटेच्या गोलंदाजीनं कोरड्या सरफेस वरती भल्या फलंदाजांना घाम फोडलाय. कारण त्याच्याकडे जो व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे जे टर्न आहेत, म्हणून जरूर मजा येणार आहे. मात्र पाऊस जर का झाला तर मग मोरेश्वर सुतारची फलंदाजी पाहायला विसरू नका, जसं की मागच्या सामन्यामध्ये त्याने ते केलंय. हे बॅटल बघा, नानकरचे 2 यंगस्टर एकमेकांच्या समोर आहेत. एक विकेट कीपर जो सिनियर आहे तो तिथून गायडन्स करतो गोलंदाजाला. एक अक्षय थेटे जो सिनियर आहे तो गायडन्स करतोय बॅटरला. बॅटल रंगते नानकर वर्सेस नानकर. ओहो हो, परंतु राजकोणकरनं राज केलाय आणि आयुष्या विरुद्ध त्यानं दुसरा षटकार मारलाय. जबरदस्त फटकेबाजी. व्हेरी इम्पॉर्टंट इनिंग. इनक्रेडिबल नॉक. हो हो हो, यावेळेला सोडून दिला बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि ते व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 60 या आकड्यावरती 60 रन्स. ओहो, अनदर बिग हिट. स्विंग केलं ऑन साइडला. भिंगडी है, ये भिंगडी शॉट. सिक्सर. 66 धावा झालेल्या आहेत. 5 षटकं इथे संपन्न झालेत. आयुषच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार उचलत असताना बॅटर राजकोणकर. काय बॅटिंग केली आहे लोकल बॉय राजकोणकरनं. घरच्या मैदानावर घरच्या पाठीराख्यांना त्यानं खुश केलंय आणि काय इनिंग खेळलाय इथे अंडर प्रेशर मध्ये. कारण त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे होते आणि 5 ओव्हर मध्ये झाल्या त्या 66 धावा. चर्चा आपण करतोय पावसाची आणि पाऊस जर का आला तर मग गोलंदाजांसाठी तर ते फायद्याचंच आहे. मात्र बॅटर जे टायमिंगने खेळतात त्यांना देखील पाऊस आवडत असतो बॅटिंग करायला आणि तो पाऊस आता बरसायला लागलाय. धीरज आला गोलंदाजी करण्यासाठी. अंतिम षटक आहे.
सामना करेल बॅटर प्रशांत. सुरुवातीला रन्स येत नव्हत्या, परंतु आयुषच्या ओव्हर मध्ये 3 सिक्सर आले. तब्बल 23 धावा आयुषनं खर्च केल्या. धीरज, पहिलाच बॉल धीरजचा. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू आहे. 67 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये देखील चांगली टोटल उभी करण्याचा प्रयत्न आता हरीश भाऊ 11 आमनेच्या वतीनं. चला, मुठवलचे कॅप्टन आणि कांडवलचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. मकरंद स्मृती मुठवल आणि टीम जिनल 11 कांडवल, प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. हो, आता एक चांगला बॉल आहे. आता चांगला बॉल आहे. गोलंदाजी आक्रमणाचा आपण विचार केला तर आपण पाहतोय की जांभूलपाडा टीमचा विचार केला तर 2 प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती आहे. किरण पाटील आणि अजय कदम. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धीरज कडे आता ही जबाबदारी दिली गोलंदाजीची आणि यावेळेला धीरजनं चांगली गोलंदाजी केली आहे. मयूर तरेनं त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं, परंतु त्याला ज्या पद्धतीने साथ मिळायला हवी होती ती साथ मिळाली नाही. या अगोदरच्या मॅच मध्ये दामून गोलंदाजी केली होती. हो 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 हो, काय गोलंदाजी करतोय. आणि ते वाईड आलाय. थोडस लेट निर्णय आला आणि लगेचच फिल्डिंग टीमनं DRS ची मागणी केली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 67 धावा. यावेळेला फक्त सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत कुठेतरी या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसला. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली इनिंग त्यानं साकारली, मात्र आता येथे राज कोणकर चांगला खेळतोय हे पाहिल्यानंतर त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त. पाऊस देखील आता सुरू झालाय. धीरज पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा स्वेअर आहे. पुन्हा स्वेअर आहे. ऑप्शनच्या बाहेरच लाईन पकडली आहे धीरजनं. सातत्याने एक्स्ट्रा रन्स देखील येत आहेत. धावसंख्या एका धाव्याने पुढे 69 रन्स 69 या आकड्यावरती गेली आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत या डावातील. टॉस साठी या मुठवलचे कॅप्टन आणि जिनल 11 खांडवल. काल रोशन स्पोर्ट्स मुठवल या संघानं कालचा दिवस गाजवला. दैवत वेळेकर त्या टीमचा आयकॉन खेळाडू. इट्स अँड गॉन. फायनली राज कोणकर ऑन हिज वे. बॉल सर विकेट कीपर मोरेश्वरच्या हातामध्ये येतोय. धीरजला मिळाली आहे सफलता आणि राज कोणकर ज्यानं एक चांगला डाव साकारला. तब्बल 4 सिक्सर 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेण्याचं काम राज कोणकरने केलंय. सुनील आलाय नवीन फलंदाज. हो, फक्त दिशा दाखवली आहे. आल्या आल्या कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला फिल्डर उपस्थित. एकच धाव तिथे मिळेल. सिंगलच्या सहाय्याने स्ट्राइक रोटेट करतोय आणि एका धावेने स्कोर 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 70 धावा धावफलकावरती झाल्यात. एक फायटिंग टोटल नक्कीच आता सेट झाली आहे हरीश भाऊ 11 आमने टीम साठी. हो, यावेळेला पुन्हा एकदा टॉप एज
दामो आलाय चेंडू खाली, धीरजला मिळाली आहे आणखी एक सफलता, विकेट. आणि एकूण डाव इथे समाप्त झालाय. स्कोर आम्ही इथे पुढे जे काही करेक्शन असेल ते झाल्यानंतर तुम्हाला फायनल सांगूच, त्या अगोदर टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन यायचंय. मुठवलचे कॅप्टन आलेत प्रतीक वाकडे आणि चला विनोद पाटील, जिनल 11 खांडवल. बहात्तर धावा झालेल्या आहेत, परंतु धीरजनं काय गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या, 72 धावा झाल्या. 73 धावांचं लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता. गुरुनाथजी फिरांगणे यांना आपण पुन्हा विनंती करूया की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचंय. जिनल 11 खांडवल वर्सेस मकरंद स्फूर्ति मुठवल, नॉकआउट मैच. अब प्रतीक और विनोद को पता है अगर ये मुकाबला हारते तो फिर इस साल के लिए ये टूर्नामेंट छोड़नी पड़ेगी. चला निर्णय पेंडिंग ठेवलाय, परंतु एका ओव्हर पर्यंत आला पाहिजे विनोद पाटील. 72 झाले, 73 चे टार्गेट आहे. पहिल्या मॅच मध्ये जांभूलपाडा टीमनं तब्बल 88 धावांचं लक्ष पार केलं होतं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं. मोरेश्वर सुतार आणि वैभव दिये पुन्हा एकदा ती जोडी, ज्या जोडीनं 88 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त सुरुवात मिळवून दिली होती. तेच दोन फलंदाज जांभूलपाडा टीम करिता पुन्हा एकदा दाखल झालेत. जय भोलेनाथ जांभूलपाडा. अक्षय थेटेची 2 षटकं. या 2 षटकांमध्ये फलंदाजांसाठी नक्कीच मी म्हणेल चांगली परीक्षा असणार आहे, कारण विकेट देखील आता कोरडी आहे. अक्षयकडे असणार त्याचं जे मुख्य अस्त्र आहे म्हणजेच त्याच्याकडे लेग कटर, ऑफ कटर, त्याचा जो टर्न आहे, स्पिन बॉलिंग आहे. प्रशांत पारधी यांना देखील आपण विनंती करूया की मंचावरती यावं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. प्रशांत पारधी यांना नम्र विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. आपल्या स्पर्धेमध्ये रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. 73 धावांचं लक्ष. चेस इज ऑन नाउ. बॅटर तयार, बॉलर तयार. अक्षय वर्सेस मोरेश्वर. ओव्हर द विकेट. ओ पहिला बॉल. बॅटची एज. बॉल फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकाच गावातील 2 खेळाडू ज्या वेळेला एकमेकांच्या विरुद्ध येतात त्यावेळेला बॅटल बघणं हे फार इंटरेस्टिंग असतं, कारण दररोजचा सराव एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधात आपण करतो. त्यावेळेला दोघांनाही ते ठाऊक असतं की बॅटरचा स्ट्रॉंग झोन काय आहे आणि बॅटरला ठाऊक असतं की बॉलरचा वीक झोन काय आहे.
आणि अशा पद्धतीचं युद्ध आहे ना, ज्या वेळेला फ्रँचाइज बेस्ट मॅचेस होतात त्याच वेळेला पाहायला मिळतं. म्हणजे इंडियन प्रीमियर लीग मध्येच तुम्हाला हार्दिक पांड्या वर्सेस कृणाल पांड्या पाहायला मिळेल. भारतीय संघामध्ये खेळताना नाही दिसणार एकमेकांच्या विरोधात. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. चर्चा आपण तीच करतो की या रनचेस मध्ये ना थेटेची 2 षटकं भरपूर काही मॅटर करतायत. बॅटची आतली कडा, बॅटची आतली कडा, इनसाइड एज. हो, यावेळेला अपरकटचा अंदाज आणि या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. हो, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल थर्ड मॅनच्या दिशेनं पुन्हा एकदा सीमारेषेकडे चाललाय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी आता स्कोर पुढे जाणार आहे. ते धावफलकावरती 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ ते मार्गस आहे. ओ बॅटची खेळ. थर्ड मॅनला बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 हा मेगा फायनल डे, मेगा फिनाले डे. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट? कोण होणार आहे स्पर्धेचा विजेता? याचं उत्तर संध्याकाळी आपल्याला नक्कीच मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. White ball. Review lost.
30 रन्स. थोडीशी कॉमेंट्री म्यूट आहे. चार षटकांमध्ये 43 धावांची गरज आहे. तीन चेंडू झालेले आहेत. पहिला वाईड आहे, त्याच्यानंतर नो बॉल आहे, त्यानंतर पहिल्या बॉलला सिक्सर आहे, त्यानंतर डबल आहे आणि एक सिंगल आहे. डॉट आहे का मध्ये सर? नाहीये ना, तीनच बॉल आहेत ना. चला, धावसंख्या 41 झालेली आहे धावफलकावरती. ऑफिशियल स्कोरर लंच ब्रेक मध्ये आहे, त्याच्यामुळे थोड्याशा मिस्टेक्स होतात, त्याबद्दल क्षमस्व. ओ गांगुर्डेचा कमाल, याच तर गोष्टीसाठी ओळखला जातोय या गोलंदाजाला.
त्याच्याकडे असलेला जो कटर आहे आणि पाऊस देखील आता मला वाटतं की येतोय. सीमारेषेच्या बाहेर झेल जर घेतला तर श्रीकांत मगर, साईनाथ पाटील आणि राकेश दिगाडकर यांच्याकडून 500, जयविकास पाटील यांच्याकडून 100. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ओ अनदर गुड बॉल, ब्युटिफुल बॉलिंग हियर. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 41. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील त्या अजूनही 32. 18 बॉल आणि आता इथून 32 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल्स आर रिमेनिंग अँड 32 मोर रन टू विन. आणि आता पाऊस बरसायला लागलाय. वा, पावसाची प्रतीक्षा होती गोलंदाजांना. अक्षय थेटे, ओ पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कडक फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तूफान सा आ गया है. पंचेचाळीस धावा चौकारानंतर अक्षय तेटेनं देखील कमबॅक केलाय त्या ठिकाणी. 45 धावा स्कोर कार्ड वरती. हो, यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. थर्ड मॅनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग.
2 धावा या ठिकाणी आल्यात, परंतु अक्षरशः त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडाली आहे. घसरगुंडीच पाहायला मिळाली क्रीडांगणावरती आणि धावसंख्या 48 वर 48 रन्स. वैभव आणि मोरेश्वर मध्ये पुन्हा एकदा एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप कमालीची पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेला हलक्या हाताने चेंडूला येऊ दिलंय. बॉलला पाठवल्या बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेनं एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आहे. योगेश कोळीनं ती मिस केली आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या 50 वर 50 रन्स. 23 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल. मॅच इज ऑन, चेस इज ऑन, डिफेंड इज ऑन. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 23 मोर टू विन. काही आमचे लाईव्ह व्ह्युअर्स आहेत, त्यांच्याशी नक्की त्यांच्यापासून आता चित्र थोडंसं लांब गेलायचं, कारण पाऊस आणि वारा आलाय, त्याच्यामुळे कॅमेरा स्टँड प्रॉपर राहत नाहीये. खांडवल संघानं क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बारा चेंडू 23. ओ, वेगवान बॉल दीपेनचा. डॉट बॉल आलाय मोरेश्वर सुतारच्या समोर. आता इथे निर्धाव चेंडू. 11-23 समीकरण. मोरेश्वर सध्या वैयक्तिक बॅटिंग करतोय 34 धावांवरती. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने 41 बनवल्या होत्या. आता याही वेळेला शपथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे दीपेननं चांगला चेंडू हाताळलाय, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत. 51 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर आता जाऊन पोहोचलाय पुढे. आता येणारे 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. ओहो, अप्पर कट, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये अक्षय त्या ठिकाणी जरूर होता, मात्र झेल पकडता आलेली नाहीये. चांगला फटका होता, परंतु तेवढं चांगला स्टॉप देखील एवढ्या पाण्यामध्ये सोपं काम नसतं. एक धाव तिथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर तर पुढे गेलाय 52 वरती. अजूनही 21 धावांची गरज आहे. आता 9 बॉल शिल्लक आहेत. कॅमेरामध्ये नाहीये, तिकडनं प्रेक्षकांना विचारा सर, तुम्हाला काही कन्फर्मेशन पाहिजे असेल तर. 9 बॉल 21. व्हाईट बॉल. आता 9 बॉल 20. पाऊस आल्यानंतर गोलंदाजांना सहाय्य मिळालंय. मोरेश्वर देखील चाचपळतोय, परंतु या एक्स्ट्राच्या रन्स दबाव कमी करतायत. 9 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. बाउन्सर बाउन्सर, इथे देखील एक्स्ट्रा धाव मिळेल. करतायत दोन्ही पंच, वाईड की नो. वाईट बॉल. बॅक टू बॅक वाईड आलेत आणि आता धावसंख्या 54 या आकड्यावरती 73 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 54 धावा झाल्या धावफलकावरती. 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी.
आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धो धो पाऊस आता बरसू लागलाय. क्लीन बॉल, ये बडी विकेट. सेलिब्रेशन सुरू झालंय कारण मोरेश्वर सुतार आता मैदानाच्या बाहेर. विकेट आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 54 आणि आता इथून कॅप्टन विशाल आला फलंदाजी करण्यासाठी. 18 धावांची 19 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 8. मात्र मोरेश्वर सुतारची विकेट दीपेन केनेनं पुन्हा एकदा या ठिकाणी मिळून दिली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील तो विकेट टेकर राहिलाय. कॅप्टन विशाल, पहिला बॉल वेगवान, आतमध्ये येणारा बॉल होता. एक धाव तिथे मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 55 धावा. विशाल नवीन बॅटर आल्या. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 18 ची गरज आहे. हरेश भाऊ 11 सेमीफायनलच्या दिशेने वळत असताना असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जांभूलपाड्याचे दोन्ही बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. अक्षय स्लीप झालाय आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र एका धावेवरती समाधानी आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ देखील संपन्न. 56 धावा धावफलकावरती अब तक 56 आणि येणारे 6 बॉल 17 ची गरज. वा, काय गोलंदाजी केली दीप यांना. 2 ओव्हरमध्ये 23 धावांची गरज असताना फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या आणि आता अंतिम षटक आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी भावेशला इन्व्हाइट केलं. त्या भावेशनं मागच्या मॅच मध्ये भरपूर सारे रन्स खर्च केल्या होत्या, परंतु आता धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे. पुन्हा विश्वास तर त्याच्यावरती दाखवलाय, मात्र त्या विश्वासावरती तो खरा उतरणार का बघूया. आता इथून स्ट्रायकिंग एंडला वैभव असेल जो सलामीला आलाय. एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. यानंतर नॉकआउट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुल लेंथ, वाईड ऑफ फुल लेंथ. फॅन्सचा गजर आता सुरू झालाय. आमनेचे समर्थक टाळ्या वाजवत आहेत. मोरेश्वर सुतारची विकेट या मॅच मधील अगदी निर्णायक ठरले मी तर म्हणेन. 5 बॉल आणि आता 17 ची गरज आहे. कारण वैभव स्ट्रगल करतोय सातत्यानं. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, जो संघ पराभूत होईल त्याला आणखी एक संधी असेल. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग, मिस हिट. अक्षय पुन्हा एकदा पडलाय, पुन्हा धडपडलाय. 2 धावा तिथे मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, नक्कीच जातोय, मात्र 2 धावा मिळतील. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले धावफलकावरती 58. 15 धावा, 4 बॉल. 4 बॉल मध्ये 15 ची गरज. चार बॉल 15. फुल टॉस, खराब चेंडू आहे. भिरकावून दिला बॉलला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
3 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. अखेर वैभवनं हा संघर्षमय षटकार ठोकलाय. फुल टॉस होता, चुकीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. वेलकम गणेश बजागे. गणेश बजागे देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचे अगदी फार मोठे समर्थक आणि एक मोठे आयोजक देखील आहेत. आपलं मनस्वी स्वागत आम्ही करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बॉल देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा काही ना काही एक मोलाचा वाटा असतोच. या आमने लोणाळ परिसरामध्ये 3 बॉल 9 ची गरज आहे. 22 न टाकलेला एक फुल टॉस. कुठेतरी असं वाटतं या मॅच मध्ये एक मोठी मिस्टेक झाली की काय. यावेळेला बाहेर आहे बॉल. पंच कळवतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. आता 3 बॉल 8. बॉल 8. हो, आता इथे चांगला बॉल होता. लेंथ बॉल पाहायला मिळालाय. एक धाव तर इथे मिळते. सेकंडचा कॉल. बॉलर एंडला थ्रो आलाय. 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्रिकेट आणि 3 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. चौथ्याही धावेचा प्रयत्न आहे, मात्र ही धाव मला वाटतं ग्राह्य धरली जाणार नाही. एकूण सर 3 धावा आहेत का, म्हणजेच 2 बॉल 5. सुपर ओव्हर देखील आहे. 2 बॉल मध्ये 4 झाल्या तर सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. कालपासून ते झालेलं नाहीये, आज होणार का. 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये सर्व काही शक्यता आहेत, परंतु सुपर ओव्हर झालेली नाहीये, ती आता होणार का. 2 बॉल 5. वैभवनं चांगला केस साकारलाय. सुरुवातीला भरपूर त्यानं स्ट्रगल केला, भरपूर सारे डॉट बॉलही खेळलाय, मात्र शेवटपर्यंत तो उभाही राहिलाय आणि तो लढतोय. एका ओव्हर मध्ये 17 हव्या होत्या, आता 2 बॉल मध्ये 5 हव्यात. या टीमनं सर्वाधिक मोठं रनचेस केलाय. गुरुनाथ फिरांगणे यांचा संघ तुम्ही पाहतायत. जय भोलेनाथ जांभूलपाडा आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत हरेश भाऊ यांचा संघ. हरेश भाऊ 11 आमने. 2 चेंडूंमध्ये 5 ची गरज. दोन 5. पावेश तयार. विशाल. हो हो हो, हवे ते बॉल. मोठा फटका आणि फटका विजयाचा. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आणि ते सामना जिंकलाय. जय भोलेनाथ जांभूलपाडा संघानं विजयी षटकार कॅप्टन विशालच्या बॅट मधून. अभिनंदन. आणि हा संघ थेट जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये, परंतु एक संधी असेल हरेश भाऊ 11 या संघाला.